नमस्कार मंडळी, फोंडा साईटवर असो आपण आणि या ठिकाणी आज आपण अर्थ फिलिंगचा काम संपूर्ण करणार आहोत, अर्थवर्कचा. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी फिलिंग करून घेतलेला होता, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बोल्डर वगैरे माती सगळा टाकलेला होता आणि यानंतर आज आपण या ठिकाणी कॉम्पॅक्शन, त्यानंतर सोलिंग आणि PCC चालू करतो. तर त्या संपूर्ण कामाची अपडेट तुमका आम्ही या व्हिडिओतून देणार असो. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा. कोकणात आपण कोणत्या प्रकारे घर बांधकाम करतो ह्याचे संपूर्ण अपडेट आपण आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलच्या घर बांधकाम, कोकणातील घर बांधकाम या प्लेलिस्टमध्ये दिलेली असं माहिती, तर ती देखील प्लेलिस्ट नक्की चेक करा. पहिल्यांदा आपण या ठिकाणी सर्व जे बेड होते ते आपण क्लीन करून घेतलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्या सेंटरिंगच्या लाकडाचे तुकडे होते, त्यानंतर हे संपूर्ण सपोर्ट वगैरे होते लिंटलचे, ते आपण सर्व या ठिकाणी काढून घेतलेले असत. आणि आता या ठिकाणी पहिला आपला काम असतं आता कॉम्पॅक्शनचा. तर ह्यो आपलं कॉम्पॅक्टर असा, तर ह्यानं आपण संपूर्ण हे जे आपले रूम असतात तर त्याच्यातले जे आता ओरिजिनल जमीन आहे जे आपण फिलिंग केलेली, तर ते आपण पहिल्यांदा कॉम्पॅक्ट करून घेतलं. आणि ती कॉम्पॅक्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपण अँटी टर्माइट ट्रीटमेंटसाठी वाळवीचं औषध आणलेलं असा. तर हे आपण वाळवीचा इन्सेक्टिसाइड आपण मटेरियल या लिक्विड वापरणार असं. तर ह्यो कंटेंट असा तुमका कंपनी वेगवेगळे गावतले, पण ह्यो कंटेंट असा तर तो सेम असा 50% EC. तर ह्यो कंटेंट बघूनच घ्यावा. तर याचं प्रमाण वगैरे 1 लिटरला 1 किंवा 1.5 मिली असता. तर त्या प्रकारे आपण त्या डायल्यूट करून या ठिकाणी वापरूचं असं. तर आपण 2 लिटर या ठिकाणी हे वाळवीचं औषध आणलेलं आहे, तर आपण डायल्यूट करून या ठिकाणी स्प्रे म्हणजे आतमध्ये होल करून स्प्रे करणार आहोत, आतमध्ये टाकतलं. आणि पहिल्यांदा आपलं काम असतं की कॉम्पॅक्शन करणे. शक्यतो या ठिकाणी जो आपलं चौथुरो भराव होतो तर ह्यो संपूर्ण आपलं पावसात या ठिकाणी होतो, त्यामुळे शक्यतो या ठिकाणी जास्त कॉम्पॅक्शन होता नाही असं आमचा अंदाज आहे. फक्त आपले सचिन हे रावलेले ना रूम, बाथरूमचे रूम आपले हे रावलेले, तर या ठिकाणी फक्त जास्त जे आपलं कॉम्पॅक्शन होतं. बाकी हे सर्व रूम असं जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितला असतालाच तर त्याच्या व्हिडिओमध्ये हे आपला सर्व आधी मोस्टली एक 80% भरलेला होता. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बोल्डर टाकलेले आहेत, त्यामुळे ऑलरेडी पावसाच्या पूर्ण सीझनमध्ये या ठिकाणी सर्व रूम कॉम्पॅक्ट झालेले असत, प्रॉपर माती आणि दगड. फक्त हे जे आपण त्यानंतर नवीन भराव केलेलो होतो तर त्या भरावाक फक्त आपल्या कॉम्पॅक्शन या ठिकाणी प्रॉपर करूचा लागतला. तरी पण हे का आता संपूर्ण ज्यावेळी आपण या भिंतीचं बांधकाम केला, त्यानंतर वरती स्लॅब, त्याच्यानंतर या ठिकाणी वरचं बांधकाम, तर तेव्हा देखील पाणी तसा मिळाला. तरी पण आपण कॉम्पॅक्शन करून बघतलो की किती इंच बसतला आता. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदाचा संपूर्ण प्लिंथ लेवलला भराव केलेलं होतं, तर आपलं 3 इंच साधारण या ठिकाणी बसलेलो असं. हॉलमध्ये कमी बसलेलो आहे, कारण हॉलमध्ये ऑलरेडी आपलं फिलिंग पावसातच झालेलं होतं, त्यामुळे इकडे जास्त बसला नाही. पण इकडे बघितलं तर हे आपण नवीन केलेलो भराव हे 3 ते 4 इंच खाली बसलेलो असा. किचनमध्ये पण माती आपली ऑलरेडी होती, त्याच्यामुळे इकडे पण जास्त आपला सेटलमेंट झाली नाही. ह्यो ठिकाण ह्या इकडे देखील आपलं थोडं भराव थोडंसं होतं कमी केलेलं, त्याच्यामुळे इकडे थोडासा 2 ते 3 इंच बसलेला. ह्यो देखील पोर्शन आपलं ऑलमोस्ट 50% भरलेलं होतं, त्यामुळे ज्या ठिकाणी आता फिलिंग आहे तिकडे फक्त आपल्या प्लेन बीमच्या खाली 2 ते 3 इंच बसला. इकडे तर मोस्टली आपले प्लेन बीमची लेवलच या ठिकाणी दिसता. तर इकडे आता आपण सोलिंगची रवाळी देखील आणलेली असा, तर ती सर्व आपण लेईंग करतलो. तर पहिल्यांदा आता ह्या अजून थोडासा क्लिनिंग राहिला असा, तर ही वाळू असा क्लीन केलेली बांधकामासाठी ते आपण बाहेर टाकणार आहोत. त्यानंतर काही ठिकाणी असे हे सेंटरिंगचे जे आपले फळे वगैरे असतात ते देखील आपल्याला क्लीन करूचे लागणार आहेत. आणि हे बार वगैरे असत हे वरती आपण टायप करून ठेवतलो, कारण हे जिन्याचे वरचे असत. हे आहे का ह्या बांध रुमाल बांध नाकाक. तर हे आपण आता लिक्विड हे केलेलं असं, आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपले होल असत. इकडे आता आपण या ठिकाणी जे आपलं वाळवीचं लिक्विड आता आपण टाकून घेतो होतो, त्याच्यासाठी आपण जे आपली पहार असा तर त्या पहारान होल मारतो आणि त्या होलमध्ये या ठिकाणी आपण या लिक्विड टाकतो. असं आपण प्रत्येक रूममध्ये या ठिकाणी टाकतलं. आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी कॉम्पॅक्टर आपण मारणार असो. ह्याच्यामध्ये अजून एक आपला विषय असो असा की या ठिकाणी आपण बोल्डर पसरलेली होती, तर त्याच्यामुळे आपली पाराई साधारण 4 ते 5 इंचच फक्त खाली जातली. त्याच्यामुळे आपण हे पाराईने संपूर्ण या ठिकाणी होल करून मग त्याच्यानंतर लिक्विड टाकतो. आणि या लिक्विड पूर्ण या ठिकाणी सेट आतमध्ये गेला की मग नंतर पूर्ण आपण पुन्हा एकदा कॉम्पॅक्टर करून वरना सोलिंग करणार आहोत. जर तुम्ही सोलिंग या ठिकाणी केलात तर तुमका होल वगैरे मारतला तेव्हा जरा खूप गोंधळ होता, कारण पाराई वगैरे आतमध्ये
जात नाही, किंवा PCC केल्यानंतर जरी केला तरी पण त्या PCC आपल्या होल पाडूचे लागतात. तर त्याच्यामध्ये PCC पण फुटतात. तिकडच्या बाजून घ्यावा, आतल्या बाजून त्या बाथरूमच्या तिकडे घ्यावा. नाही तिकडे जास्त जरा बसलेला, तर बाथरूमचं पोर्शन आपलं नंतर फिलिंग केल्यामुळे त्या ठिकाणी तो एरिया जास्त बसलेलो. एका बाजून घ्यावा. हां, मध्ये नको, एका लेवलने 1-1 फुटावर घ्यावा. हां, आता वैती लाईन घे, तकडे पुढे यावा. वैतीशीच हां अशीच सेम ह्या ठिकाणी यावा, पाठीमागे यावा. हां, त्याच्या पायावर मारशात. जाऊन दे अजून भुतूर. तसं ह्या तो खाली दगड तो खाली. जाऊन दे अजून, मारा भुतूर. हां, मारा भुतूर. हां, ओके, बस घ्यावा पुढे. हां, होयतो असा ना, होयते मारा. हां, होत्या तू ते आता होते घ्यावा, पुढे घ्यावा. हां, आपण या साईटवर लिंटल कास्टिंगची व्हिडिओ बघितलेली होती आणि लिंटल नंतर आपण या ठिकाणी आता बांधकाम देखील वरती करून घेतलेला. तर संपूर्ण आपलं बांधकाम यावरचा 9 इंचातच असता आणि आता आपण 3 लाईन्स या ठिकाणी दगडाचे घेतलेले असतात. म्हणजे 7 इंचाचा एक दगडा, 7-21 आणि मधलं आपलं एक माल पकडून साधारण 22 इंचापर्यंत आपल्या बांधकाम झालेला. प्लस आपलं 6 इंचाचं बीम, 22 आणि 6 28 इंच आणि 28 इंचानंतर आपल्या ठिकाणी वरती स्लॅबचं बीम देखील येतलो. तर मिळून आपले एकूण 10 फूट या ठिकाणी हाईट होतील. खाली तर आपण 7 फुटाक असावंच ऑलरेडी. त्यानंतर वरती आपल्या ह्या एकूण 36 इंच या ठिकाणी घ्यायचा असा. तर 36 इंचामध्ये आपण या ठिकाणी कसा काम करतलो. तर पहिल्यांदा आपले लिंटलचे जे असतात ते संपूर्ण 6 इंच, त्यानंतर या बांधकामाचे 22 इंच मिळून झाले 28 इंच आणि त्यानंतर वरती आपलं 6 इंचाचं ऑलरेडी बीम येतात. तर 6 इंचाच्या जागी आपण 8 इंच या ठिकाणी बीम कास्ट करणार आहोत. तर एकूण आपली जी बॉटम लेवल असलेली आहे ती 36 इंच येतील आणि ऑलरेडी खाली आपण 7 फूट म्हणजे 84 इंच आपण प्लेन बीमपासून या ठिकाणी इलवच. तर त्याच्यामुळे आपली जी क्लिअर हाईट राहणार आहे म्हणजे स्लॅबच्या बॉटमपासून ते खाली आपल्या PCCच्या टॉपपर्यंत ही 10 फूट एकदम रवतली आहे. तर वरून इकडे आता छज्जाचे आपण सर्व बॉटम वगैरे खोललेले असतात. त्याच्यानंतर जे आपले विंडोचे वगैरे लिंटलचे सपोर्ट होते ते देखील आपण या ठिकाणी सर्व खोललेले असतात. एकूण आता नाही म्हटलं तरी 10 ते 12 दिवस या ठिकाणी लिंटल कास्ट करून झाले आणि त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी कॉम्पॅक्शन आणि सोलिंग PCC इकडे आता करून घेतलेला असा. तर दुपारचे 3 वाजल्यात आणि आपल्या या ठिकाणी आता बेडरूममधला सोलिंग PCC आणि कॉम्पॅक्शन कंप्लीट झाला. हे असा बाथरूम, तर बाथरूममधला देखील आपला सर्व कंप्लीट झालेला असा. तर इकडे आपण या रफ PCC करतो. ह्या M10चा असता त्याच्यामुळे आपल्याकडे थोडी खडी वगैरे असं या ठिकाणी दिसतं. अशी पूर्ण ह्यो आपलो RCCचा कॉन्क्रीट करतो तो माल नसता. त्यानंतर इकडे जिन्याचं पॅसेज तर तो देखील इकडे कंप्लीट झालेलो असा. त्यानंतर इकडे आपलं वॉश बेसिन वगैरे असणारा तर त्या ठिकाणचं पॅसेज. त्यानंतर इकडे असा एक टॉयलेट
आणि या ठिकाणी असा बाथरूम. तर हे देखील सर्व कंप्लीट झालेले असत. किचनच्या या ठिकाणी सोलिंग आपण पसरून ठेवलेला असा आणि PCC आता बाकी या. तर त्याचं डेपो या ठिकाणी इकडे आपण बनवतो हँड मिक्सिंगने. ह्याच्यात देखील आपण कॉम्पॅक्शन करून सर्व जे आपली पूर्ण अँटी टर्माइट म्हणजे वाळवीचं औषध आता आपण लिक्विड टाकून घेतला. आता फक्त आपलं हॉल, देवरूम आणि व्हरांडो या ठिकाणी रवलेलो असा. तर पहिल्यांदा आता आपण देवरूममध्ये जे आता सोलिंगचे दगड या ठिकाणी पसरवलेले असत तर त्याका पहिला आता कॉम्पॅक्ट करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण मोठे दगड टाकतो साधारण एक आपले 4-6 इंचाचे आणि गॅप फिलअपसाठी छोटे जे असतात जे क्रश होऊन येतात ते आपण या ठिकाणी टाकतो. चला आता सेकंड इनिंगचं काम आता चालू होतं दुपारनंतरचा. इकडे आता PCC आपला सर्व झालेला असा. याच्यासाठी धुमस पण लागता कारण हे का आपण लेवल तशी घेऊ शकत नाही म्हणजे जी आपली थापी किंवा घोटणी वगैरे असतात त्यांना लेवल घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या धुमसने ती लेवल करूची लागता. फायनल आता आपलं हॉल रावलेलो असा. तर हॉलमध्ये आता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा लिक्विड बनवलेलं असा आणि आता या ठिकाणी आपण 1-1 फुटावर हॉल मारून पुन्हा एकदा टाकतो आणि मग त्याच्यानंतर यो आपलं कॉम्पॅक्टर असा तो आपण फिरवतलो. मग याच्यानंतर आपला सोलिंग असताला आणि सोलिंगवर आपण पुन्हा एकदा कॉम्पॅक्टर फिरवतलो आणि मग असताला फायनल आपला PCC. तर हॉल रावलेला असा. वाजलेत संध्याकाळचे 5 तर 6:30पर्यंत काम आपला कंप्लीट होत साधारण. तर इकडे मोस्टली बघितलं तर माती काही जास्त कॉम्पॅक्ट अशी झाली नाही कारण या ठिकाणी आपण बोल्डर आणि माती मिक्स टाकलेली होती. खालच्या लेअरला या ठिकाणी माती होती पण ते आपण पावसाच्या आधीच टाकल्यामुळे त्या ठिकाणी आधीच ती सेट झालेली होती आणि त्याच्यानंतर आपण इकडे सर्व बोल्डर अंतरलेली आणि त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी वरती पुन्हा एकदा कॉम्पॅक्शन करून इकडे आता आपण अँटी टर्माइट ट्रीटमेंट करतो आणि ती झाल्यानंतर सोलिंग करून मग पुन्हा एकदा आपण या ठिकाणी कॉम्पॅक्शन करतो. तर असं संपूर्ण आपलं प्रोसेस या ठिकाणी चालू असा आणि लास्ट आता फायनल काम रावलेलं असा. इकडे बाकी मगाशीच आपण बघितला तर सगळं पूर्ण एरिया कवर झालेलो असा. धुमस पण आपलं असा इकडे. तर होय आज 6:30-7 वाजेपर्यंत या ठिकाणी काम आपला कंप्लीट होईल. लिक्विड पण आपल्या या ठिकाणी 1 लिटर लागला साधारण. यो एरिया एक 900 स्क्वेअर फीट असा आणि पूर्ण 1 लिटर आपल्याला डायल्यूट करून या ठिकाणी लिक्विड लागलेला असा. आपण 2 लिटर आणून ठेवलेला होता इमर्जन्सीसाठी पण आपल्या 1 लिटरच्या ठिकाणी लागला. तो आधी आपण या सर्व पूर्ण रूममध्ये लिक्विड घालून घेतलेला पण एकदम स्ट्रॉंग लिक्विड असल्यामुळे तो वास एकदम भयंकर येतो. तर हॉल इकडे ओपन असल्यामुळे तेवढा काय वाटत नाही. पण सकाळपासून या ठिकाणी किचन त्यानंतर मोस्टली जे बाथरूममध्ये काम करणारे होते ते पूर्ण हैराण झाले. मंडळी मोस्टली तुम्ही बघितलं असतालच की आपल्याकडे अर्थ कॉम्पॅक्टर सहसा वापरलो जात नाही कारण पूर्वीपासून आपल्याकडे अशी पद्धत होती की या ठिकाणी मे महिन्याच्या म्हणजे पावसाळ्याच्या आसपास आपण संपूर्ण चौथरं करून ठेवायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये माती भराव करून ठेवायचा आणि संपूर्ण पावसाळो एक 3 ते 4 महिने आपलं तो जो चौथरं असायचो तर तो पावसामुळे पूर्ण सेट व्हायचो माती वगैरे. त्याच्यामुळे कॉम्पॅक्शन वगैरे जास्त काय करायचे नाही आणि आपल्याकडे सध्या अशी परिस्थिती आहे की आपण मोस्टली देवगड साईडला वगैरे जास्त कामं केली तर तिकडे आपलं पूर्ण खाली कातळ एरिया असता. त्याच्यामध्ये आपल्या फिलिंग मटेरियल या बाहेरून माणूचं लागतं तर त्याच्यामध्ये आपण बोल्डर वगैरे जास्त आणतो आणि बोल्डरसोबतच माती देखील येतात. तर त्यामुळे त्यामध्ये तो पूर्ण एरिया फिलअप होता. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या कॉम्पॅक्शन करूची तशी गरजच पडत नाही कारण हार्डली आपला 2-2.5 फुटावर डायरेक्ट खाली कातळाच असतं. आपल्या चौथऱ्याची उंची 2.5 फूट आणि वरती प्लीन बीम असता. त्या ठिकाणी आपला साधारण 6 इंच तर मिळून 3 फूट होता. तर त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला अर्थ कॉम्पॅक्टर वगैरे जास्त मारची गरज नाही. पण
जी कामं आपण मातीतला जर घर बांधकाम करतो त्याच्यामध्ये आपण कंपल्सरी अर्थ कॉम्पॅक्टर करतो. आता तुम्ही चिंद्रात बघितलं असताना, चिंद्रात देखील आपण अर्थ कॉम्पॅक्शन केलेला, त्याची व्हिडिओ आपण बनवली नव्हती कारण मी त्यावेळी देवगड साईटवर होते. त्यानंतर आता इकडे फोंड्यात आपलं एक मातीचा घर चालू आहे, मातीच्या फाउंडेशनमध्ये आणि आचऱ्यामध्ये. तर इकडून आता आपण जाणार आहोत आचऱ्यामध्ये. तर त्या ठिकाणी देखील आपल्याला सेम प्रोसेस करूची असा. पण इकडे फोंडा साईटवर आपला जो पूर्ण पावसाळा होतो तो जो आपण भराव केलेला होतो त्याच्यामुळे या ठिकाणचा भराव पावसाळ्यामुळे तो कॉम्पॅक्ट झालो व्यवस्थित, त्यामुळे इकडे जास्त बसतो नाही. पण आचऱ्यामध्ये या ठिकाणी आपली माती बसलेली आहे शुअर. कारण त्या ठिकाणी जी जुना घर होता तर त्याची माती आपल्याला मिळालेली आणि तीच आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे. तर ती पाणी ज्यावेळी आपण सोडला त्याच्यावेळी देखील ती बसलेली जवळपास 3 ते 4 इंच आणि आता कॉम्पॅक्शन केल्यावर अजून एक 3-4 इंच खाली बसलेली शुअर. इकडे तेवढं आपल्या काय कॉम्पॅक्शनचा म्हणजे असं काय वाटला ना, जर आपण म्हणजे आपण आधीच एक्सपेक्ट केलेला या ठिकाणी तेवढं का जास्त फरक पडणार नाही बोल्डर असल्यामुळे आणि आधीच पावसाळ्यामध्ये माती कॉम्पॅक्ट झाल्यामुळे. तरी देखील आपण या ठिकाणी कॉम्पॅक्शन करतो जेणेकरून खय थोडाफार काय प्रॉब्लेम वगैरे काय असतात, खय वॉइड्स वगैरे काय असतील तर ते निघून जाऊन जे आपले दगडाच्या गॅपमध्ये वगैरे माती जात नाही तर ती जाऊन पूर्ण जो एरिया तो सॉलिडमध्ये होता. त्याच्यामुळे नंतर ज्यावेळी आपण लादी वगैरे बसवतो तेव्हा काय वेळा PCC वगैरे समजा खाली त्या ठिकाणी कुठला समजा जर मातीचे गॅप वगैरे रवले तर PCC देखील आपला त्या ठिकाणी क्रॅक होऊन लादीमध्ये आपले आवाज येतात आणि ती लादी पोकळ राहतं. तर हे जे संपूर्ण नंतरचे प्रॉब्लेम असतात ते सॉर्ट आऊट करूसाठी कॉम्पॅक्शन खूप इम्पॉर्टंट असा मातीच्या घरामध्ये तर कंपल्सरीच असतं, तर तुम्ही करूकच हवा. तर ही व्हिडिओ मी इकडेच एंड करत आहे. आता आपलं हॉलचं काम आता थोड्या वेळात होत, तर आजचा दिवसाचं काम आपला संपलेलं असं आणि माझ्यामध्ये थोडं काळोख पण पडतो कारण सकाळी आपण देवगडवरून येल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जरा लेट झाला. सकाळी जर लवकर काम चालू झालं असतं तर आता आपला 5-6 वाजेपर्यंत काम कंप्लीट झालं असता. आता आपला मेजर हॉलचा काम राहिला तर आपण आता कंप्लीट करून एक साधारण 7 वाजेपर्यंत निघतलो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आचरामधील अर्थवर्क कसा करतो त्याचे संपूर्ण अपडेट तुमका देतलो.